म्हणजे तेवढा हे केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, म्हणजे रवी भाऊ, दम खाल्ला पाहिजे तेवढा. तुम्हाला एक प्रश्न, वहिनींचा तुम्हाला काय फायदा आता? नाही किती आहे मग त्यांची तर साथ मी कशी आहे, मग काय तिची सगळी साथ आहे. ते नसल्यावर काय आहे, मग मी शून्यच आहे ना. ते आहे म्हणून तर सगळं आहे. प्रत्येक गोष्टीत आहे ना पहिल्यापासून, म्हणजे चढ उतार किती आयुष्यात आलं पण अगदी कधी दवाखाना हा असेल, काय बी प्रत्येक काय बी प्रत्येक गोष्टीला साथ दिली. मंडळी नमस्कार. सध्या आपण बारामतीमध्ये आहे आणि आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारे रील स्टार अर्थात सोशल मीडिया ज्यांनी गाजवला ते आपले रवी भाऊ. आणि त्यांनी अनेक दिवसापासून बारामती शहरात खरं तेच हॉटेल सुरू केले आणि आता हॉटेल नवीन ठिकाणी आणलंय. आम्ही आज जेवण केलं सचिन शिंगाडेने, आम्ही मस्त अगदी शांत मन झालं. रवी भाऊ पहिल्यांदा अभिनंदन. आपण Thank या you, धन्यवाद. व्यवसायात आला आणि लय दिवसाने आपली भेट झाली. खूपच दिवसात झाली, म्हणजे वारीत गाठ पडली होती 2 वर्षापूर्वी. हो, फलटण. हा त्याच्यावर काही नाही. आणि खूप छान वाटलं तुम्ही आला. मानदेश प्राईमचे आपले मित्र ते बी आले होते आणि महासंवाद मित्रांनो मराठी चॅनल खूप छान वाटलं आपल्या भेटीला. खानदेशमधून इकडे आल्यात, मानदेश मधून आल्यात. खूप छान वाटलं. त्यांच्या चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, विसरू नका. आणि आपल्या ह्या व्हिडिओला काहीतरी तुम्ही ओळखत असाल तर एक कमेंट फेकून द्या. आणि सगळ्यात महत्वाचं की आता ते नंतर बोलू. बरं, असू द्या. रवी भाऊ, आता जे बारामतीत आपले प्रेक्षक येणार आहेत त्यांना काय सांगताल? आता काय होते, आपलं नवीन पत्ता सांगा. म्हणजे हॉटेल नवीन पत्ता कसं, बारामतीत इंस्टाग्रामला प्रोफाईल लिंक दिलेली. आणि बारामतीत कसं आहे, बारामतीत तर म्हणजे बऱ्यापैकी पेन्सिल चौक, बारामती बेगवण रोड, पेन्सिल चौक, सिटी चौकाची तिथंच बारामतीतलं सगळ्यात टॉप हॉटेल आहे द रॉयल इन हॉटेल. त्याच्यावरती त्यांच्याच एक भाग आपल्याला त्यांनी दिलेला आहे आणि फुल प्रतिसाद आहे बारामतीकरांचा. सगळ्यात आधी त्यांचं धन्यवाद. संध्याकाळनं फुल, बारामती काही बारीक नाही, लक्षात घ्या. 100-200-300 लोक यायला काही त्यांना लय जड नाही. संध्याकाळच्या टायमाला फुल होतं, संध्याकाळच्या टायमाला गर्दी होती. त्याच्यामुळे मग असं टोकन सिस्टीम वगैरे आम्ही केलेली आहे असे. आणि परत काय होतं, टायमिंग एक 12 ते 3 जेवणाचं असतं. त्या टायमात लोक दुपारचं सुद्धा येऊन जेवून जाते. ती आधीमध्ये चाकरू माकरूची असते ती. आणि खरं तेच आपल्याला खरंच सपोर्ट आहे भरपूर असं. मित्रांनो, ह्यांचं जेवण जे आहे ते अप्रतिम आहे. म्हणजे डवारा जेवण आम्ही दोघांनी पण केलं. डवारा अर्थात म्हणजे आपण जे पूर्ण म्हणजे एखादं बोकड असेल ते पूर्ण शिजवलं जातं आणि त्या जेवणाला अगदी चव जबरदस्त आहे. रवीभाई, काय सांगतात? नावाप्रमाणे चव पण देखील आपण टिकवली 100%. कारण आपण आहे ना, थोडं मटण तर आपल्याकडे नसतंच. अख्खं डायरेक्ट बोकडच, 1 बोकड 2 बोकड डायरेक्ट अशी 3 बोकड डायरेक्ट बोकडच अख्खी. मग अख्खी शिजवल्यानंतर जागरण गोंधळ टाईप असतं, जत्रा टाईप. मग त्याच्यामुळे ते मोठं पातेलं एकदा 300 लिटरचं करावं लागतं. मग त्याच्यातून सूप ही निघतं, त्यामुळे ते चव देतं. आणि चवीचं कारण कसं आहे, अख्खं सगळं संपूर्ण बोकड शिजवणं म्हणजे त्याला म्हणायचं डवारा, जागरण गोंधळ. डवारा शब्द हा तिकडला तिकडून आलेला आहे विदर्भातनं. आणि आपल्या इकडे डवारा म्हणजे जागरण गोंधळ आमच्या इकडे म्हणतात. असे जत्रा जेवाया, जागरण गोंधळ जेवाया, असं ती पद्धत जागरण गोंधळ टाईप म्हणायचं ह्याला. रवी भाऊ, तुम्हाला विचारायचं आहे की आपण एकेकाळी फेब्रिकेशन अर्थात वेल्डिंग वगैरे ह्या व्यवसायात पण काम केले. खरं तर ती तुमची लक्ष्मी होते, म्हणजे ज्यानं तुम्हाला टिकवलं, ज्यात तुम्ही संघर्ष केला. काय सांगचाल आता तुम्ही सोशल मीडियातनं हा हॉटेल व्यवसायात उतरला? कारण हॉटेल व्यवसायात उतरणं, टिकणं, क्वालिटी एवढं सोपं नाही. कसा अनुभव आहे? सोपं नाही. कारण काय झालंय, माझा मागचा अनुभव खूप मोठा आहे. 2009 पासून मी व्यवसायात आहे. कोरोना येईपर्यंत मी एकच काम केलं, वेल्डिंगचं क्षेत्र. त्याच्यात मी चढ उतरले पाहिलं, लॉस पाहिला, अडचणी पाहिल्या, ते वेब सिरीज मध्ये दावायचा प्रयत्न केलाय. म्हणजे धंद्यात नवीन शेवटी शिकावंच लागतं. हारजीत असते, रिक्स घ्यायची कॅपॅसिटी हाय आपल्याकडे तेवढी, तितकी रिक्स घेतली पाहिजे कुठल्या धंद्यात. हॉटेल व्यवसाय गिरायक आलं तर ठीक आहे, नाही तर सोपं नाही. एवढं दिसतं तेवढं सोपं नाही. पण मला कॉन्फिडन्स होता, विश्वास होता. लोक येणार आपल्याकडे, बिनधास्त लोक येणार आणि जेवण बी करणार, खात्रीच होती. एकदा का व्हायना पण येणार. बारामतीकरांना प्रत्येकाला एकदा का व्हायना पण जेवायला घालायचे. बारामतीच्या आसपासची परिसरातली लोक जी खात्यात त्यांना यायचंय. ज्यांच्यापर्यंत हॉटेल पोहोचलंय व्हिडिओद्वारे त्या प्रत्येकाला यायचंय. पण मीच म्हणतो हळूहळू या, एकदम येऊ नका. गोंधळ गर्दी झाल्या मग क्वालिटी बिघडेल, सर्व्हिस बिघडेल.
सर्व मग तिथं लोक नाराज होईल, लोक नाराज नाही झाली पाहिजे, चर्चा खराब नाही झाली पाहिजे असे. आणि हॉटेल चालवत असताना ही खेळ सोपा नाही, खेळ लय अवघड आहे. माग एक 2-3 दिवसापूर्वी एक तुमचा व्हिडिओ बघितला. एक तुम्ही मालक आहे हा. पण भांडी असतील घासणं असेल सगळं जिथं कमी तिथं तुम्ही. हा मग ठीक मी आहे. स्वतः बी मग भांडी घासली. काय झालं गर्दी लय जास्ती बाहेर अचानक, आणि लेडीज कमी होते भाकरी करायला, मग ते रोजच्या आहेत. पण एखादं जरी नाही आलं तर सिस्टीम हलते. बरोबर. मग ते सिस्टीम मध्ये मी काय मोकायच काय त्याला 20 मिनिटं घासली भांडी 10-25 तेवढीच लोक तेवढाच टेका होईल, काहीच अडचण नाही. आणि लाच कसली आली कामात, अहो काय बी काम केलं पाहिजे, दिसेल ती काय बी असू द्या. मी वेटरचं बी काम करतो इथं बिंदास, भांडी नेऊन द्यायचं, पुसून घ्यायचं आणि लाजत नाही. सगळ्यात महत्वाचा विषय मयूर, ती भांडी तेवढी तिथली ते तेवढी. मला एक सांगा आता, हा जी लोक आता MIDC एक 10-15-12 हजारात करतात कारण हा. त्यांची मजबुरी म्हणून किंवा अडचणी म्हणून करतात. पण काय लोक नुसती मोकार फिरतात आणि सोशल मीडियावर नुसती कमेंट करणे किंवा ट्रोल करत बसतात, त्यांना काय सांगतात? हाय ती का सोशल मीडियावर कसं लाईक कमेंटसाठी आहे ते, लोक पैशासाठी करतात युट्यूबवर. आणि आपण युट्यूबवर जास्त करून भांडलो नाही कधी, तुम्ही बघितलं चुकीचं कधी चुकीचं नाही कधी जास्त, म्हणजे बा रिअलिटी रियालिटी म्हणजे शक्यतो करून चुकीचं नाही. मग ते बंद राहू दे, नाही बघू दे, व्ह्यूज नाही येऊ दे, नाही पैसे येऊ द्या, पण लय चुकीचं नाही. हा मग कॉमेडीसाठी कधी कधी इंस्टाला यायला थोडंसं, पण लय बी नाही. मग कमेंट का मला खराब केलं, मग मी वायपर होतो की मग डोकं म्हणजे सरकतं कधी कधी. शेवटी माणूस आहे. 2 महिन्यात तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता, हा. video येत होते. काय काय झालं तर ऍक्सिडेंट झाला, गाडी पलटी झाली, टायर फुटला. बरं. टायर फुटला, खराब होता, मला माहिती टायर खराब आहे, पण आज टाकीन उद्या टाकीन वेळेच्या अभाव. वेळेच्या आधी. मग ती गाडी सरळ चालली होती, आवरली नाही, रोडच्या कडेला अशी डायरेक्ट पलटी झाली, ते उतानीच झाली. मग तिला भंगाराचं देऊन टाकलं, मग दुसरी आणली परत. तुम्हाला लागलं का वगैरे? मग काय हाताला लागलं होतं माझं, अजून हातावर सुजय आता झालं नीट, ऑपरेशन झालं ते 1.5 महिना गेलं. थोडं धंद्या बी मग मी नसलो की मग थोडा परिणाम होतो. मी इथं पाहिजे कंटिन्यू, मी असेल तरच लोकांना मजा येते इथं. मग काय जणांना मला बघायलाही वाटतं, भेटाही वाटतं, असं असतं. मग मी नसले की नाराज होतात. आता बाहेरनं तुम्ही बघितलं काय लोक बाहेरनं येते ते, मग बारामतीत काही कामानिमित्ताने आले की येते ते, असते ना. वहिनींना बोला. या रेस नाही इकडे. अजून काय सांगचाल आगामी काळात, काय नियोजन आहे किंवा आता जी लोक येणार आहेत त्यांना काय सांगचाल? आता काय नाही, या जेवायला, हॉटेल हाय चालू तर काय काय होतं काय सांगूच शकत नाही, कधी काय होईल. तर शेवटी म्हणजे कधी काय होईल म्हणण्यापेक्षा अडचणी अनेक असते त्या, पण येतील सगळी, चालू राहीलच, चालू ठेवील. आता हॉटेल व्यवसायाचा एक ट्रेंड झालाय, ते काय सांगचाल? त्या ट्रेंड मध्ये आता तुम्ही पण येत आहे, हो. जसं भाग्यश्री, तिरंगा, तिरंगा. 77-77. आता तुमचं पण हॉटेल ट्रेंड मध्ये आहे. हा ट्रेंड मध्ये आहे, एवढं नक्की ट्रेंड मध्ये आलंय हॉटेल. ओके. आपल्यासोबत आता वहिनी आहेत, रेश्मा वहिनी नाका महाराष्ट्र ओळखतं बरं का. इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुक सोशल मीडियावर त्या रवी भाऊंसोबत फेमस आहेत. आणि त्यांचं एक गाणं पण झालं त्यांनी बनवलेलं फॅब्रिकेशनच्या हा. व्यवसायावर, मस्त. तुझ्या नजरेनं हा, ते गाणं तर मिलियन मध्ये मला वाटतं व्ह्यूज होत्या, 10 लाख मिलियनच्या पुढे गेलत्या. वहिनी काय सांगचाल, कसं आता सुरू आहे हॉटेल वगैरे? आणि हॉटेलचा व्यवसाय आपला एकदम सुंदर सुरू आहे, पण थोडस असं चढ उतार होत असतो. व्यवसाय म्हणल्यानंतर ना खूप काय काय भोगावं लागतं, सोसावं लागतं. त्यातून पण वेळ म्हणजे हे करत करत सगळ्या ह्याच्यावरती मात करत करत आपल्याला पुढे जायचंय. टॉप आपलं हॉटेल एकदम टॉपचं करायचंय. रवी भाऊंचा मागे थोडा अपघात पण झाला. हा झाला होता, ऍक्सिडेंट पण झाला होता. आता त्यातून ते हाताचं हे त्यांचं सगळं बरं आहे, आता व्यवस्थित आहे म्हणावं लागेल. आता तुमच्या मुलांना तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये खवळता, तर मुलं शाळेत वगैरे जातात हो. वगैरे. कितवीला हो, आहेत, काय आहे? माझा मुलगा 10वीला आहे, मुलगी आता सध्या 6वीला आहे, 7वीला आहे मुलगी. त्यांचं मुलगी शिक्षण छोटी. आणि हे कसं तुम्ही बघता, काय लक्ष वगैरे असतं? सकाळचं बघायचं, सांगायचं त्यांना. मग संध्याकाळचं आम्ही काय घरी नसतो, संध्याकाळी आम्हाला उशीर होतो जायला. आमचे सासू सासरे असतात घरी, पण आमच्या सासूबाई लक्ष देतात. हा, सासूबाई असतात घरी, त्यामुळे ते लक्ष देतात. हा. दुसरं आता कसं राहतं, तुम्ही काय ऍक्टर नाही किंवा फिल्म वगैरे हा, नाही, हा. तुम्ही डायरेक्ट रवी भाऊंसोबत व्हिडिओ मध्ये यायला सुरुवात केली हो. आणि कडे तुमचे हे झालं. कसा अनुभव होता? कशी गाणं एक तुम्ही बनवलं, मिलियन मध्ये व्ह्यूज गेल्यात, ते गाणं मी पण
आमच्या घरच्यांनी बघितले, मी पण बघितले, जबरदस्त गाणं बनवलंय. कसा अनुभव होता त्यातलं? लग्न बिग्न अगदी प्रेम सगळं दाखवले तुमचं आता शूटिंगच्या दरम्यान. शूटिंग कसं आम्ही गाण्याचं शूटिंग पण असं ठरवून काय केलेलं नव्हतं, जे जसं जमल. थोडं थोडं विषय काय व्हायचा, रिअलिटी ना जे घडलंय तेच बोलायचे. हा. वन टेक मध्ये आमचं शूटिंग व्हायचं एकदाच. तिथं नाही का तवा असं झालं तर मग ती बोलायचे. हा मग ते फेब्रिकेशनचं ती लय भारी आहे, बिल्डिंग करताना ते असं हा ते गाणं हा ती काढलं होतं. हा. आता ते धंद्यातलं म्हणजे मी तिकडे वेल्डिंग शिकाय गेलतो ना, मग तेव्हा तिकडे गेल्यावर मग ते विषय झालेला होता. बरं, अनेक जणांना प्रश्न पडलाय की मग ते तुम्ही स्टोऱ्या पण सांगितल्यात बरं का, कोरोनात तुम्ही ती हो. सांगायचा. मग आता तुमचं काय लव्ह मॅरेज होतं, अरेंज मॅरेज? नाही लव्ह मॅरेज होतं आमचं. हा. लव्ह मॅरेज होतं. आता किती वर्ष झाली लग्नाला? काय आता लग्नाला किती 17 वर्ष झाली. 17 वर्ष, बरंच वर्ष झाले बघा. 17 वर्ष. 17 वर्ष. आता जे आपले पब्लिक बघतात त्यांना काय सांगचाल, हॉटेलला कुठं आलं पाहिजे किंवा काय कसं? नाही हॉटेल लाईन चांगली बरं का, पण धंदा बघून केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही हा रोड कुठला वाहतोय, चलेल का, क्वालिटी मेंटेन, फक्त ह्यात संयम पाहिजे, म्हणजे तेवढा हे केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, म्हणजे रवी भाऊ, दम खाल्ला पाहिजे तेवढा. तुम्हाला एक प्रश्न, वहिनींचा तुम्हाला काय फायदा आता? नाही की ते आहे म्हणतात मी आहे, मग काय तिचे सगळे साथ येईल. ते नसल्यावर काय आहे, मग मी शून्यच आहे ना. ते आहे म्हणून तर सगळं आहे. प्रत्येक गोष्टीत आहे ना पहिल्यापासून, म्हणजे चढ उतार किती आयुष्यात आलं पण अगदी कधी दवाखाना हा असेल, काय बी गोष्ट. काय बी प्रत्येक गोष्टीला साथ दिली दिली पहिल्यापासून.